भारत धुमसतंय, भारतातील प्रत्येक राज्य धुमसतंय। बेरोजगार रोजगारासाठी वणवण भटकतायत, नोकऱ्या नाहीयेत अशातला भाग नाहीये। केंद्राचाच अहवाल सांगतोय मेडिकलमध्ये, डॉक्टरी खात्यामध्ये खूपशा जागा रिक्त आहेत, पोलीस खात्यामध्ये जागा रिक्त आहेत, प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत, सहाय्यक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत। म्हणजे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये जागा रिक्त आहेत, पण बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत। रोजगार मिळवण्यासाठी जेव्हा तरुण हा आंदोलन करतो तर त्यांना काठीने फटकावलं जातंय, मारलं जातंय, पोलिसांकडनं दमन केलं जातंय। लोक बघतायत, पुढारी प्रचंड पैसा गोळा करतायत, आपले मोठे मोठे इमले उभे करतायत। महाराष्ट्र शासनामध्ये 3 असे मंत्री आहेत संजय नावाचे, अफाट श्रीमंत। एकाने काय आलिशान बंगला उभा केलाय, दुसरा घाणेरडेपणामध्ये म्हणजे बलात्कारामध्ये गुंतलेला आहे। हे सगळं होत असताना नेत्यांकडे, पुढाऱ्यांकडे प्रचंड पैसा माया गोळा होते आणि जनतेकडे एक नवा पैसा नाही। संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत आहे। पोरं जेव्हा उपाशी मरतात, धुमसतायत लोक, संधी बघतायत या पुढाऱ्यांना धडा शिकवायची। कोणतं क्षेत्र चांगलं ठेवलेलं आहे? शिक्षणाच्या क्षेत्राची वाट लावली, मेडिकल, औषधं। बघा हॉस्पिटलमध्ये काय अवस्था आहे। कूपर रुग्णालयामध्ये उंदर जाऊन रुग्णांना चावा घेत आहेत आणि तरीसुद्धा महानगर प्रशासनाने त्या कॉन्ट्रॅक्टरला अभय दिलंय। अरे पूर्ण रुग्णालयामध्ये महिलांना चावा घेतलेला आहे, लहान मुलांना चावा घेतलेला आहे, कुडतडलं आहे। गेल्या वर्षी KM रुग्णालयामध्ये, त्याच्या आदल्या वर्षी घाटकोपरमध्ये, राजावाडी रुग्णालयामध्ये डोळा खाल्ला होता, रक्तबंबाळ पूर्णपणे खाट झाली होती। अशा प्रकारे घटना घडत असताना प्रशासन शांत आहे। भारताचा GDP म्हणे प्रचंड वाढलेला आहे, आपण जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनतोय। अरे पण अर्थव्यवस्था बनल्यावर GST एवढा गोळा होतोय, लोकांना पिळून पिळून GST गोळा होतोय, पण हा गोळा होणारा GST जातोय कुठे? काय हा गोळा होणारा GST जनतेच्यासाठी वापरला जातोय? जनतेच्या समस्या सुटतायत? नाही। महागाई प्रचंड मोठी आहे, प्रचंड मोठी। लोकांचा विरोध दाबण्यासाठी तुम्ही जनसुरक्षासारखे अनेक कायदे आणतायत, तुम्ही इंटरनेटवर बंदी घालतायत। मणिपूर जळताना अवघ्या देशाने पाहिलेलं आहे। अरे कारगिलच्या सैनिकाच्या पत्नीला नागडं फिरवताना आम्ही बघितलेलं आहे। पण ह्या बातम्या बाहेर येऊ नये म्हणून सरकार आटोकाट प्रयत्न करते। सरकारचं काम होत असतं की गुन्हेगारांना शासन करणं, पण सरकार या गुन्हेगारांच्या पाठीशी असं दिसतं। फक्त जनतेला या गोष्टी माहिती पडू नये हे काळजी घेतो। राग धुमसतोय जेव्हा एखाद्या आमच्या जवानाची पत्नी जेव्हा नागडी फिरवली जाते, नंतर तिच्यावर बलात्कार होतो, नंतर तिची हत्या केली जाते, धुमसते। काश्मीरमध्ये तुम्ही इंटरनेट बंद करून टाकलं, त्रिपुरामध्ये अन्याय चाललेला आहे, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी लोकांना भडकवण्याचे काम चालू आहे। लोक धुमसतायत। बेरोजगारांना काम नसतील तर करणार काही युवा मंडळी, ही पुढची आपली आशा आहे ना। आणि बघतोय आम्ही आमच्या महाराष्ट्र शासनामध्ये एक मंत्री आहे ठाण्यामध्ये, त्यांनी आपल्या नातवासाठी एक टेस्ला गाडी घेतली आहे। विचार करा किती प्रचंड, नातवासाठी। हा मंत्री आमदार होता आधी शिवसेनेचा, तेव्हा करप्ट होता, त्याच्यावर आरोप केले होते फडणवीसांनी। नंतर तो शिंदेंबरोबर गेला त्यांच्याकडे, मग त्यांनी तिकडे सुद्धा वरकड कमाई केली, मंत्री झाला। भ्रष्टाचारी मंडळींना तुरुंगात टाकण्याच्या ऐवजी भ्रष्टाचारी मंडळींना ज्या वेळेला मंत्री बनवलं जातं याचा अर्थ जनतेला फाट्यावर मारलं जाते। हा स्वतःकडे याच्याकडे आलिशान गाड्या आहे, मुलाकडे आलिशान गाड्या आहे, सुनेकडे आलिशान गाड्या आहे, बायकोकडे आहे, आता नातवासाठी सुद्धा महागडी, प्रचंड महागडी। अरे आम्हाला साधी मारुती गाडी घ्यायची तरी सुद्धा आम्हाला विचार पडतो पेट्रोलचा भाव किती आहे, बघितलं ना तुम्ही। अवघी लुटालूट चालू आहे। आम्हाला पेट्रोल जवळजवळ 40 रुपये या दराने मिळतंय आणि जनतेला मात्र 100 रुपयाच्या वर पेट्रोल विकलं जातं। म्हणजे प्रत्येक ठिकाणी आमची लूट चालू आहे। खिशामध्ये पैसा नसताना सुद्धा लूट चालू आहे। टोल, मंत्र्यांना टोल माफ आहे आणि आम्हाला नाही। हा सरळ दिसतोय आम्हाला दुजाभाव। जनता धुमसते आहे। तुम्ही
मीडियावर बंधने आणतात. ही मीडियासुद्धा आम्हाला, गोदी मीडिया चुकीची गोष्टी दाखवत आहे. आम्हाला व्यक्त व्हायला साधन नाही आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जनतेवर तुम्ही बंधन आणणार, जनसुरक्षेच्या माध्यमातून बंधन. जनता धुमसते आहे. नेपाळमध्ये काय झालं माहिती आहे ना? न्यायालयांना सुद्धा जाळलं आहे, कारण की न्यायालयांनी सुद्धा सत्तेला शरण गेले होते. भारतामध्ये सुद्धा न्यायालये सत्तेला शरण जातील, न्याय देत नाही आहे. संविधानाने काम झालं पाहिजे. जनता संविधानानेच चालते, म्हणून भारतातील जनता शांत आहेत. पण जर न्यायालये सत्तेच्या बाजूने निर्णय देत असतील, अनेक निर्णय पेंडिंग ठेवत असतील, आमचे राज्यपाल संविधानाचं उल्लंघन करत असतील आणि न्यायालय पाठीशी घालत असतील, अनेक निर्णय पेंडिंग ठेवत असतील. न्यायालयाचं तत्व आहे, जितका न्याय लांबवाल तेवढा न्याय नाकारणे. पण न्यायालय न्याय नाकारतायत. जर सत्ताधारी अन्याय करत असतील तर न्यायालयाचं काम असतं जनतेला दिलासा देणं. पण न्यायालय सत्तेघरची पाणी भरते दिसतंय, तेव्हा आम्हाला कोणी वाली नाही आहे. ज्या वेळेला जनतेला कायद्याचं राज्य नाही असं वाटतं, किंवा न्यायालयसुद्धा अन्याय करतं, सरकारसुद्धा अन्याय करतं, पोलीस प्रशासनसुद्धा अन्याय करतं असं वाटायला लागतं, न्याय कोणाकडनंही मिळणार नाही असं वाटतं, तेव्हा जीवावर उदार होऊन लोक कायदा हातामध्ये घेतात. भारतामध्ये नेपाळसारखी परिस्थिती यावी असे तुम्हाला वाटते का? नाही ना. माहिती आहे ना, नेपाळमध्ये तो पंतप्रधान ओली म्हणत होता की मला कोण हटवू शकतो, आणि जनतेने हटवलं. जनताच मालक, जनताच सर्वोच्च आहे. जर पंतप्रधानाला अहंकार आला असेल, जर त्याच्या गृहमंत्र्याला अहंकार आला असेल, जर राज्याच्या मंत्र्यांना अहंकार आला असेल, तर ही जनता सार्वभौम आहे. प्रत्येकाचा अहंकार धुळीला मिळवते. आजही जागं होत नाही तुम्ही. तुमच्या अन्यायाच्या अनेक कहाण्या बाहेर पडतायत. तुम्ही लोकांना घाबरवण्यासाठी त्यांचे बुलडोझर लावून घरं तोडता. रस्त्यावर येऊ, लक्षात ठेवा, शिवरायांचे पाईक आहोत, महाराणा प्रतापचे पाईक आहोत. तुम्ही आमची बुलडोझर लावून घरं तोडली तर आम्ही शांत बसणार. ज्या दिवशी संधी मिळणार त्यावेळी अन्याय करणाऱ्या राज्यकर्त्यांना धडा शिकू. जो गोदी मीडिया जनतेचे प्रश्न मांडत नाही, त्या गोदी मीडियाला धडा शिकू. नेपाळमध्ये आणि श्रीलंकेमध्ये हेच झालेलं आहे. मीडियालाही सोडलं नाही आहे. मीडियाने जनतेचे प्रश्न मांडले पाहिजेत, सत्तेची बाजू घ्यायची नाही. सत्तेच्या चुका तुम्ही मांडल्या पाहिजेत. कोर्टाने सुद्धा, न्यायालयाने सुद्धा न्यायाची वार्ता केली पाहिजे. जनतेसाठी न्यायालय राबलं पाहिजे. पण न्यायालय जर सत्तेला शरण जात असतील तर आम्हाला कोणी वाली नाही, असा आमचा ग्रह होणार. तर भारताचा श्रीलंका व्हायची नसेल, भारताचा नेपाळ व्हायचं नसेल तर जागं व्हा. लक्षात ठेवा, नेपाळच्या जनतेने माजी पंतप्रधानाच्या बायकोला सुद्धा पेटवून दिलेलं आहे. न्यायालय पेटवलेली आहे, संसद सभागृह पेटवलेली आहे, मंत्र्यांना पळवत पळवत मारलेलं आहे, कपडे उतरून मारलेलं आहे. भारताची जनता धुमसते आहे. मी तुम्हाला चॅलेंज नव्हे तर तुम्हाला आताच सावध करतोय. जर आताच वेळच्या वेळी भारतीय पुढारी सावध झाले तर आम्हाला बरं वाटेल. सावध व्हा, न्याय द्या, संविधानाप्रमाणे चाला, कायद्याने चाला, अन्यथा तुमचा पण नेपाळ होणं अटळ आहे.